पेपर नंबर 95 त्याचं सोल्युशन बघा. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 मध्ये दोन अक्षर आहेत बघा. DO 2 चा वर्ग PIT 3 चा वर्ग 9 KIT 4 चा वर्ग पुन्हा इथं आहे CRAMP अक्षरांचे वेग 5 5 चा वर्ग काय याचं उत्तर तर पर्याय नंबर किती 4. प्रश्न क्रमांक 52. एका सांकेतिक भाषेत काय रे झाडाला रुमाल म्हटले रुमालाला ज्यूस म्हटले ज्यूसला शेंगा म्हटले तर सांकेतिक भाषेत फळापासून काय बनवाल फळापासून काय बनवतात फळापासून ज्यूस ज्यूसला काय म्हणलंय 3 नाणे वर फेकले असतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 3 नाणे वर फेकले असता जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता काय आहे. आता जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता म्हणजे नेमकी काय असते लक्ष द्या. इकडं 3 छाप्याची अवस्था काय असते तर छापा आणि काटा काय असतो नेमकं बघा. एच म्हणजे काय रे हेड त्याच काय म्हणतात छापा. टी म्हणजे काय रे टेल आणि टेल म्हणजे काय असतो मग आता लक्ष द्या. तर याच्या अवस्था सांगितल्या 3 नाणे फेकायचे 3 नाणे फेकल्यावर काय पडू शकतं रे एच पुढं एच टी पुन्हा एच नंतर टी ही एक वेळची अवस्था झाली. दुसरी अवस्था एका साईडने हे असेल तर दुसऱ्या साईडने काय असेल रे टी पुढं एच इथं इथं आपला प्रश्न काय सांगितलं 3 नाणे वर फेकले असता जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता. आता काय सांगितलं 2 छापा पडण्याची संभाव्यता किती जास्तीत जास्त 2 पडू शकतील. जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता किती. याचा अर्थ काय होतो जास्तीत जास्त 2 छापा पडू शकतील पण त्यापेक्षा जास्त इथे कितीचा आहेत रे 3 चा चालतो का 3 चा चालतो का जास्तीत जास्त फक्त 2च होईल. जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता किती. मग आता 2 पडण्याची संभाव्यता बघा. याच्यामध्ये 2 आहेत त्याच्यामध्ये 2 आहेत त्याच्यामध्ये 2 आहेत पण आपल्याला कमीत कमी काही संभाव्यता दिले का कमीत कमी 1 किंवा कमीत कमी 0 फक्त एकच संभाव्यता दिली. जास्तीत जास्त फक्त 2 पडले पाहिजे कमीत कमी 0 पडला तरी चालेल. म्हणजे याच्यामध्ये हे किती आहेत रिपोर्ट राहिले ते त्याला फक्त एकच संभाव्यता दिली. जास्तीत जास्त 2 पडण्याची संभाव्यता किती कमीत कमी किती त्याला काही सांगितलंय का. तर टोटल n ऑफ p बरोबर n ऑफ a भागिले n ऑफ काय आहे n ऑफ s म्हणजे याच्या एकूण अवस्था किती आहे का 8. किती अवस्था आहे का मग जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त असलेले छापा असले किती अंक आहेत एकच किती आहे. हा जर सोडला तर बाकीच्या मध्ये जास्तीत जास्त 2 किंवा कमीत कमी 0 असे पडू शकते. तर त्याचं उत्तर दिलं त्याने काय 700 काय दिलं 708 पर्याय नंबर 2. पुढे चुकीची श्रृंखला निवडा. चुकीचा घटक ओळखायचे 9 11 15 23 39 70 105. चुकीचा घटक ओळखायचे त्याच्यात काय चुकीचं आहे. या 9 आणि 11 मध्ये फरक कितीचा आहे 2 चा याच्यामध्ये 4 चा याच्यामध्ये 8 चा याच्यामध्ये किती पाहिजे 16 चा आहे का बघा 7 3 9 2 1. आता इथे कितीचा पाहिजे रे 9 2 किती होतात 11. 11 ला काय तो 1 5ला 1 3 3 6 6 ने काय इथं काय पाहिजे होतं पण त्यांनी काय दिलंय पण चुकीचा घटक कोणता आहे 70. पर्याय नंबर किती आहे किती आहे 3. पुढं गवतांची गंजी तर तारकांचा काय असतो
पुंजका असतो त्याला पुंज दिलं. गवताची गंजी किंवा पेंडी, जसं लाकडाची मोळी, उसाची मोळी. पक्ष्यांचा काय असतो? बरोबर आहे. हरणांचा काय असतो? कळप. हत्तीचा काय असतो? कळपच. पुढं उंटांचा काय असतो? ताटा. हे माहित पाहिजे तुम्हाला. विमानाचा काय असतो? ताफा. विमानाचा काय असतो? साधूचा काय असतो? जथा. बरोबर आहे. केसाची काय असते? जट किंवा भट. बरोबर आहे. जट किंवा भट माहित पाहिजे. पुढं गटात न बसणारा शब्द ओळखा. रमा, इंद्रा, निशा, कमला. निशा, निशाचा समास काय? रात्र. आणि हे काय आहे? रमा, इंद्रा आणि कमला आणि लक्ष्मीचे समास शब्द आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 57 बघा. 550 विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये मुले आणि मुलीचे गुणोत्तर 6 काय आहे? 5. झालंय? झालं का? झालं का? 6 5. मग 550 ला 6 5 न भाग द्या. त्यांची बेरीज काय? 11. 11 न भाग द्या. चला, मुलं आणि काय दिलंय? एकूण संख्या आहे. मुलं आणि मुली यांचं प्रमाण दिलंय. काय दिलं रे? 6 5. आणि एकूण संख्या आहे 500. याच्या प्रमाणाची बेरीज करा. काय? 11 5 50 गुणिले 6. मुलं किती आहेत? आणि मुली किती आहेत? 200. पुढं तर गुणोत्तर समान करण्यासाठी आणखी किती मुलींनी प्रवेश करावा लागेल? तर इकडं 300 मुलं आहेत, इकडे 250 मुली आहेत. आता शिल्लक मुलं इकडे किती असायचे? इकडे किती मुली कमी आहेत? किती मुलींनी प्रवेश करावा लागेल? 2500 अक्षरात लिहा. आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणजे 2250. पर्याय नंबर 2. आज गुरुवार आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन. आज गुरुवार आहे तर आजपासून 59व्या दिवशी कोणता वार आहे? 59 ला किती न भागायचे? 7. 7 8 56. शिल्लक राहिले 3. 3 दिवस पुढे. गुरुवारच्या नंतर 3 दिवस. शुक्रवार, शनिवार, काय उत्तर येते? हा, आता आपण ग्रह घेतलेच होते त्या दिवशी. पहिला कोण रे? बुध. नंतर शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, नंतर शनी, युरेनस, नंतर नेपच्यून. पुढे एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुले आली तर एकूण किती मुले मैदानावर असतील? तर काय करायचं होतं? एकदा सांगितलं होतं, आठवतं का बघा? चौकोनाचं सांगितलं होतं. कोणत्याही आकृतीवर असेल तर तेच येते. मग लक्ष द्या. आपण त्याच्यात चौकोनीचं समजून घेऊ, नंतर पंचकोनी, षटकोनी जे काय असतील जातील. बघा, प्रत्येक बाजूवर आपला 3च झाड लावायचे. इकडे किती लावले? 3. इकडे किती झाले? आता 2. हा एक, पुन्हा 2, हा एक, 3. इथे किती लावायचे? आता प्रत्येक बाजूवर किती? प्रत्येक बाजूवर 3 आहेत. मग प्रत्येक बाजूवर 3 आहेत. 3 गुणिले 4 बरोबर आपल्याकडे 12 आहेत का? हो, 12 आहेत का? हे नाही. तर हे कोपऱ्यावरले आहेत ते डबल झाले जाते. म्हणून काय करायचे? 4 मायनस केले तर किती येते? 8. तसं आपल्या प्रत्येक बाजूवर 17 आहेत का? नाही. 17 मध्ये 1 मायनस करा. काय रे? 16 गुणिले षटकोनाला बाजू किती? 6. 16 संख्या काय ते? पंचकोन लावलं तर 5, चौकोन लावलं तर 4, त्रिकोण लावलं तर 3. एका बाजूवर कोपऱ्यावरचे असतात ते आपण डबल पकडतो. म्हणून काय करायचे? 1 मायनस करायचे. त्याच्यानंतरचा प्रश्न जिल्हा परिषदचा. 2 5 10 17 26 पुढे काय फरक काय? तर 3 चा, 5 चा, 7 चा, 9 चा आणि तर 11 काय तर 26. त्याच्या खालच्या प्रश्नात थोडीशी मिस्टेक होती. हा 9 6 2 81. पुढं 8 5 10 32. पुढं काय दिलं रे? 5 12 3. आता काढायचं होतं काय? फक्त इथले अंक यांनी चुकून त्यांनी काहीतरी गडबड केली. हे 4 ला उजळायचं.
हे 10 इथं पाहिजे होते, 5 इथं पाहिजे. तर काय केलं बघा, ते 9 गुणिले 6 भागिले 2 इकडं बेत्रिक 9 त्रिक 27 त्रिक किती 81. त्याला वर टाकायचं, ते 5 नंबर द्यायचं. 8 गुणिले 10 गुणिले 5 पुन्हा याला गुणिले 2. 5 चक 5 दोन्ही इकडं 8 दोन्ही 16 दोन्ही इथं 5 गुणिले 12 भागिले 3 गुणिले पुन्हा काय आहे 3 एक 3 चौक 4 पंचे 20 20 दोन्ही 80 होते सर, 80 होते 80. काय राहिलं 80. 3 चौक 12 3 चौक 12 4 पंचे 20 20 के डबल काय 40 40 पर्यंत नाही गुणिले 3 पट कसं काय एक मिनिट. हा पहिला किती बोलले 3 दुसऱ्याला 2 दुसऱ्याला 2 ले. हा जे भागाकार त्यानं सुद्धा करायचं. इथे किती आले हा 3 चौक 12 या 4 ची पुन्हा डबल काय 4 पंचे 20 20 चौक किती हे असं आहे. बुद्धिमत्ता आहे, लक्ष द्या. आपण काय केलं इथल्या संख्येने इथल्या संख्येला भाग द्यायचे. 2 याला भाग दिलं काय आलं 3 3 आलं 9 त्रिक 27 27 त्रिक किती 81. फक्त या अंकाची आदला बदल होती. इथं 5 इकडं 10 पुन्हा 10 ला 5 न भाग दिलं काय आलं 2च आलं, म्हणून 2 न गुणायचे. इकडं 5 गुणिले 12 भागिले किती 3 3 एक 3 3 चौक 12 किती आलं 4. मग पुन्हा 4 न पुन्हा 4 न गुणायचे. 4 पंचे 20 20 चौक किती जो भागाकार त्यानंच काय करायचं पुन्हा भाग द्यायचे गुणाकार करायचे. त्याच्यानंतर मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास त्या वर्षातील 8व्या महिन्याचे शेवटचे अक्षर वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. ठीक आहे. चैत्र नंतर वैशाख नंतर 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 भाद्रपद नंतर अश्विन नंतर कार्तिक नंतर मार्गशीर्ष नंतर पौष माघ आणि फाल्गुन. हा कुठून सुरू झालाय महिना भाद्रपद. हा भाद्रपदीच आहे. हा पहिला महिना 1 2 3 4 5 6 7 8. मग 8वा महिना कोणता येतोय चैत्र. चैत्राचं शेवटचा अक्षर कोणतं त्र, म्हणून त्र इथं. पुढं रोमन अंक क्रमाने लावायचे उतरत्या क्रमाने. बघा एल म्हणजे काय रे 50, पुढं एक्स म्हणजे 10, पुढं व्ही म्हणजे 5, डी म्हणजे 500, पुढं सी म्हणजे 100 आणि एम म्हणजे 1000. आपला काय सांगितलं त्यांनी उतरत्या क्रमाने लावा. उतरत्या क्रमाने म्हणजे अगोदर मोठा पण येईल एम, नंतर डी, नंतर सी, नंतर एल, नंतर एक्स, नंतर डी. पर्याय नंबर 1 किती पर्याय नंबर. पुढं खालील लयबद्ध माला ओळखा. आपली झालेलीच आहे 1101 1101 शिकवली होती लयबद्ध माला, आठवते का. 4 चे गट पाडायचे 16 करून. येतोय का. मंदार किरणपेक्षा उंच आहे. कोण मंदार कोणापेक्षा उंच आहे मंदार वर असेल तर किरण खाली असेल. पुढं अश्विन किरणपेक्षा ठेंगणा म्हणजे लहान. कोण अश्विन. त्याच्यानंतर कौस्तुभ मंदारपेक्षा उंच वर गेला कौस्तुभ. काय विचारलंय पुढील पैकी अनुमान निश्चितपणे कोणते बरोबर आहे. अश्विन सर्वात ठेंगणा पहिलंच वाक्य. पुढं वाचू ना की कौस्तुभ सर्वात उंच बरोबर. मदार पेक्षा दोघे ठेंगणे आहेत बरोबर.
सर्व बरोबर. 2 तास 17 मिनिट 48 सेकंद यांचे एकूण सेकंद किती? 2 तास एका तासात सेकंद किती रे? 3600. 2 तासाचे 7200. 17 मिनिटाचे 102 म्हणजेच 1020. आणि पुढे किती राहिले? 48. बेरीज करा. 8 6 2 8 8 8 8. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर 69 नंबर तर यूपीएससीचा आहे. अ पेक्षा ब 20 वर्षांनी काय रे? दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास क चे वय किती? अ कसा आहे रे? ब पेक्षा 20 वर्षांनी लहान. लहान्या व्यक्तीचं वय काढत असेल तर दोघांची वजाबाकी भागिले काय रे? दोघांची वजाबाकी करा. 10 ला 2 भाग द्या. पर्याय नंबर अ पेक्षा ब 19 झालं म्हणून प्रश्न बघा लक्ष द्या. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. आपला मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं. मोठ्या व्यक्ती कोण आहे? दोघांची बेरीज करा. 50 भागिले 2 बरोबर काय? कोणी अपेक्षा नाव वाचली त्याच बरोबर ना? वाचताना अपेक्षा वाचला असं दिलंच नाही तर नीट वाचलं. पुढं सी चा नंबर किती आहे? 3. 3 चा घन किती? 27. 4 5 चा घन 120. 8 चा घन 500. पुढं एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोनात उभारला. आता पूर्व दिशा सर्वांना माहित आहे. हे असं डॉक्टरचं चिन्ह मारायचं. इकडे दिशा कोणती? दक्षिण पश्चिम. तो पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो 90 अंश कोनामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला म्हणजे 90 अंश घड्याळ अशी फिरणार आहे. त्याचा तो आता कुठं आहे? नंतर तो 130 अंश कोनामध्ये परत घड्याळाच्या दिशेने वळाला. पुन्हा 130 अंश वळाला. हे 90 आणि पुन्हा त्याच्यानंतर हे 40 असं इकडे होते. शेवटी 265 अंश कोनात तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळाला. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? बघा सरळ इकडे आला तर काय होईल रे? 180. काय होईल? 180. त्याच्यानंतर इकडे जर आला तर पुन्हा 180 आणि 45 225 आणि पुन्हा इकडे जर गेला तर इकडची दिशा कोणती आहे? दिशा. मग आता असं न सोडत बसता काय करायचं? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे ते प्लस घ्यायचं. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे त्याला काय करायचं? मायनस. मग क्लॉकवाईज असेल तर प्लस आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर काय? सुरुवातीला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती गेला? नंतर किती गेला? 130. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती गेला रे? 200. एवढंच गेलं ना? दुसरं काही नाही की बेरीज करायची. 200 10 की 20 पुढं यांची बेरीज प्लस मध्ये यांची बेरीज करायची. 265 वजाबाकी करायची. किती? 5 मधून 0 गेले 5. 6 मधून 2 गेले 4. 2 मधून 2 गेले 0. काय आहे? सुरुवातीला त्याचं तोंड कुठं होतं? मग तो पूर्वेला होता. तर तो मायनस मध्ये जर 45 वळत असेल तर उलट्या दिशेने 45 अंश कोनामध्ये दिशा कोणती आहे? कोणती आहे? आपण दिशा शिकवताना घेऊ. तर हे क्लॉकवाईज कसं जायचं आणि अँटी क्लॉकवाईज कसं जायचं. चला हे समजलं. आता हे असं मायनस करायचं. मायनस मध्ये असेल तर तो उलट्या दिशेने फिरायचा. प्लस मध्ये उत्तर आलं तर काय करायचं? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरायचे. त्याच्या पुढं मधमाशी कात खैराच्या झाडापासून काय काढत होते? पुढं मिलिटरी हा शब्द 1 2 3
2 4 5 6 7 असा लिहिला तर लिमिट कसा लिहा तर त्याच्यातलेच अक्षर काढायचे काय ते 32 124 त्याच्यातलेच अक्षर बघायचे कोण आहे एल ला कोण आहे आय ला कोण आहे एम ला कोण आहे आय ला कोण आहे टी ला कोण पुढं माधुरीची आई कविताची कोण लागते कोण आहे आत्या माधुरीची आई कोणाची आत्या आहे कविताची प्रश्न येतोय का तरी चुकी लागते प्रश्नात कोण कोण आहे हा माधुरी आणि कोण आहे रे कविता प्रमुख कोण आहेत बघा माधुरी आणि कविता बघा आता वाचवायचं माधुरीची आई कविताची कोण आहे आत्या कविताचा कोण असेल वडील त्याची कोण असेल आई आणि या वडिलांची ही कोण आहे बहीण कोण आहे बहीण आणि वडिलांची बहीण आपली कोण असते आत्या असते इथपर्यंत काही टेन्शन नाही माधुरीची आई कविताची कोण आहे आत्या मग कविताच्या वडिलाची बहीण ही आपली कोण असते या कविताची कोण आहे आत्या पुढे काय म्हणले कविताची आई ही कोणाची माधुरीच्या आईची कोण प्रश्न वाचवा कविताची आई कोणाची आई कविताची आई बघा इकडं कविताकडे बघा कविताची आई माधुरीच्या आईची कोण माधुरीच्या आईची हिची ही कोण आहे भावाची बायको कोण असते वहिनी कोण असते वहिनी उत्तर आहे वहिनी कळालं प्रश्न जर असा फिरवला असता काय माधुरीची आई माधुरीची आई कविताच्या आईची कोण माधुरीची आई कविताच्या आईची कोण मग हिची ही कोण हिच्या नवऱ्याची बहीण मग हिची कोण असते हिची ही कोण भाऊजय पण म्हणतात लक्षात ठेवायचं भावाच्या बायकोला भाऊजय म्हणतात तुमच्याकडे काय भाऊजय म्हणतात हा काय म्हणतात भाऊजय घड्याळात सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल 8 पासून 2 पर्यंत तास किती 6 तास दर तासाला तास काटा किती अंश फिरतो 30 अंश 30 गुणिले 6 किती 100 कारखान्यात 2100 टन ऊसाचे गाळप 3 दिवसात होते किती रे 2100 वेळ ना काम एकच नाही बघा 2100 टन ऊसाचा गाळप करण्यासाठी किती दिवस लागतात 3 दिवस किती दिवस लागतात 3 दिवस आणि आपल्याला आता किती गाळायचे रे हा 147,000 टन काय 14,700 टन ऊस गाळण्यासाठी किती दिवस लागतो इथं किरपा गुणाकार काय करायचे किरपा गुणाकार 14,700 गुणिले 3 भागिले काय ना हे 2 शून्य कॅन्सल 21 एक 21 21 70 47 7 त्रिक किती 21 दिवस याचं उत्तर आहे 21 दिवस बर किती दिवस लागतील 21 दिवस पुढं खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर 4/3 3/4 5/10 सॉरी काय 4/5 आणि काय आहे 5/10 आता लक्ष द्यायचं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर बघा हे अपूर्णांक थोडे वेगळे आहेत याचा छेद एक मोठा आहे आणि याचा अंश मोठा आहे म्हणजे याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा पुढं
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? हा, अंशामध्ये त्यांचा गुणाकार, छेदामध्ये त्यांची वजाबाकी करून घ्यायची. तर 8 गुणिले 4 किती रे? 32. आणि 8 मधून 4 गेले, काय राहिले? 4. त्यांना भाग द्यायचे. हा, अंशामध्ये 8 गुणिले 4 भागिले छेदामध्ये 8 - 4 म्हणजे काय? 4. 4 4 कॅन्सल, काय? 8. पुढं दोन संख्यांचे गुणोत्तर काय दिले त्याने? 8/5 आहे. दोन संख्या आहेत, समजा ए आणि बी संख्या आहेत, त्यांचं गुणोत्तर आहे 8/5. काय रे? 8/5. मोठ्या संख्येत 8 मिळवले आणि लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या कशी होते? दुप्पट. लक्षात ठेवायचे, मोठी संख्या आहे 8x आहे असं गृहीत करा आणि लहान संख्या आहे 5x आहे गृहीत करायचे. मग मोठ्या संख्येतून काय करायचे रे? मोठ्या संख्येत 8 मिळवायचे म्हणजे मोठी संख्या काय होईल? 8x प्लस काय होईल? 8. आणि लहान संख्येतून आपल्याला काय वजा करायचे? 5 मायनस करायचे. 5x - 5. त्यावेळेस मोठी संख्या ही लहान संख्येच्या काय होते म्हणे? दुप्पट होते. याचा अर्थ काय होते? 2/3. मग गुणोत्तर प्रमाणाने गुणाकार करून घ्या. 1 न वरी गुणलं काय फरक पडत नाही. 8x + 8 बरोबर 5 × 2 = 10x. पुन्हा 5 × 2 = 10. वजाबाकी करून घ्या. 8x तिकडची लांबलं -10x बरोबर -10 - 10 प्लस आहे, पुन्हा कुठे गेले? मायनस. वजाबाकी करून घ्या. -2x काय होईल? मायनस काढला. x बरोबर काय आली? 18/2. तर x ची किंमत काय आली? 9 × 8 किती रे? 72. आणि 9 × 5 किती रे? 45. मोठी संख्या काय होती? 72 आणि लहान संख्या काय होती? 45. बघा तुम्ही ठरवून घ्या. मोठी संख्या काय आहे? 72 आणि लहान संख्या काय आहे? 45. आपल्याला विचारलंय काय? तर ती लहान संख्या कोणती? आता 45 मधून 5 काढून टाका, लहान संख्या येते तुमची किती? 40. म्हणून पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर 3. कळाला? लहान संख्या काय आहे? 45. 45 मधून काय काढून टाकायचे? 5 काढून टाकल्यावर लहान संख्या किती? 40. पुढं एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते. किती कुटुंबाला? 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते. किती लोकांना? 500. किती दिवस पुरते? 15 दिवस. पुढं तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस? भागिले 100 75. 15 × 5 = 75. एका वांग्याचा भाव, एका वांग्याचा एका किलो जर पुढं 19 रुपये प्रति किलो असेल तर पाव किलोचे किती? 19 भागिले किती रे? पाव किलो होते. पाव किलो 1/4. त्याला भाग द्या. 4 × 16 गुणिले 3 किती? 3 ला भाग जात नाही. भाग दिला इकडं 4 × 7 = 28. 4 × 5 = 20. पाव किलोचे काय येतील? 4 रुपये 75 पैसे. पुढं 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस किलोमीटर. पर्याय नंबर 3. एका समभुज लाकडी ठोकळ्याची एक बाजू 8 सेमी आहे तर घनफळ किती? 8 चा घन किती? 512. वर्तुळाचे क्षेत्रफळ 64 24 चौरस सेमी आहे तर त्रिज्या किती? 28. त्रिज्या नेहमी 7 च्या पटीत असते. 7 च्या पटीत कोण आहे तिथं? 28. पुढं अशी 2 अंकी संख्या कोणती जिला 4 5 6 ने भागल्यास प्रत्येक वेळा बाकी 3 होते? तर याचा लसावी काढून 3 प्लस करा. 4 5 6 चा लसावी काय तो रे? लसावी 60 काय तो? आणि 60 मध्ये 3 टाकले तर काय होतात? आता बघा 4 ने भागलं तरी किती होतात? 3. 5 ने भागलं तरी 3. 6 ने भागलं तरी 3. पर्याय नंबर 3. पुढं 800 मीटर लांबीची आगगाडी 60 किलोमीटर वेगाने जाते. तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
बघा ज्या वेळेस रेल्वे दोन्हीही एखाद्या बोगद्याला ओलांडत असेल एखाद्या पुलाला ओलांडत असेल तर त्यांची बेरीज केली जाते. दोघांची बेरीज काय होते? 1000 भागिले 60 गुणिले 8/5 सायत्रिक 18 इकडं 6 शून्याला 0 पुढं हा 0 कॅन्सल 5 5 दोन्ही 10 20 त्रिक 60 काय रे सेकंद 60 सेकंद म्हणजे काय होईल? 1 मिनिट 1 मिनिट. पर्याय नंबर 1. आपलं त्या दिवसा कुठे गेलं हिरा? आता पर्याय दिलं बघा 1 मिनिट दिले 60 सेकंद दिले का? नाही. पुढं 10 मजूर 18 दिवसात एक काम पूर्ण करतात तर 6 मजुराला किती दिवस लागेल? 10 गुणिले 18 भागिले 6 6 सायत्रिक 18 भौत्रिक 30. मानसी मनीषा पूजा MMP यांच्या वयाचे गुणोत्तर 15 12 18. त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा. 3 ने भाग जातो 3 अंकाचे 15 3 चौक 12 3 सर 18. त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय तरी 4/5. पुढं 5 रुपयाचे 10% व 10 रुपयाचे 5% यांची बेरीज करायची. 5 चे 10% अधिक 10 चे काय रे 5% तेच आहे. हा 0 कटला 5 1 5 5 भागिले 10 म्हणजे 0 पॉइंट आणि इकडं बेरीज केल्यावर काय ते 1. पर्याय नंबर 1. पुढं एक मोटार 15% तोट्याने विकली. जर ती 15,000 रुपये अधिक घेऊन विकली असती तर 5% नफा झाला असता. त्या मोटारीची खरेदी किंमत किती? आता बघा लक्ष द्या. एक वस्तू आपण जर समजा 100 रुपयाची वस्तू 85 रुपयाला विकली तर काय होतो रे? 15 रुपये नफा होतो. काय होतो? चुना लागतो आपल्याला. चुना मूळ किंमत 100 रुपये विक्री किंमत आहे 85 रुपये. तोटा झाला आपला. तोटा किती रुपये? 15% किंवा 15 रुपये तोटा झाला. आपला कमी पैसे आले की तोटा होतो. आता त्याचीच विक्री काय केली? 100 रुपयाची वस्तू जर 105 रुपयाला विकली असती तर 5% काय मिळाला असता? मग सुरुवातीची विक्री काय होती रे? 85. नंतरची विक्री काय आहे? मग या विक्रीमध्ये किती रुपये वाढून घेतले त्यांनी? कशावर घेतले? 20 रुपये वाढून घेतले 100 रुपयावर. तर वाढलेली किंमत आपली किती आहे? वाढून किती घेतली आपण? 1500 ते 15,000 ला किती? 100 गुणिले 15,000 भागिले काय रे? 20 20 5 15 5 75. त्या वस्तूची मूळ किंमत काय होती? 75,000. पर्याय नंबर 4. रुपये 10,000 रुपये एवढे कर्ज काढल्यास जसा जसे 20% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? 600. 10,000 रुपयाचे 20% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज. हे 2 0 कॅन्सल. 1 2 3 0 1 2 3 0 2 गुणिले 3 किती रे? 6. किती हजार येईल व्याज? 6,000. पर्याय नंबर 3. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय? 1/2 कर्णांचा गुणाकार. काय तो? कर्णांचा गुणाकार. त्याच्या खालचा प्रश्न खूप आवड होता. 1/2 2/3 3/4 याची बेरीज करायची. 6.9. आहे का पर्याय? हा. पर्याय नंबर 4. त्यानंतर अजयने एक वस्तू 400 रुपयाला खरेदी केली 480 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? किती रे? 20%. 80 रुपये फायदा आहे. कशावर? 400 गुणिले 100. हे 2 0 कटले 4 1 4 4 2 8 किती टक्के? 20%. 21 मुलांचे सरासरी वय 15.5 आहे. मुलं आहेत 21. सरासरी आहे 15.5. इतर 4 मुलांचे वय अनुक्रमे 15
13, 12, 11 आहेत तर त्या सर्वांची सरासरी वय किती? चल असू द्या, यांचा गुणाकार करून घेण्याचा शॉर्टकट येईल का? नाही ना, गुणाकार 21 पाचे 105 7 10, 21 पाचे 105, 105 10, 115, 115 5 8 11, 21 21, 21 11, 21 11 किती? 21 11 हे झालं 350. पुन्हा आणखी किती विद्यार्थी वाढले रे? 4. त्यांच्या वयाची बेरीज करा. एक 15चा आहे, एक 13चा आहे, एक 12चा आहे, एक 11चा. 3 आणि 3 6 आणि 5 11ला एक 5 1 1 2 3 4 5 याचं वय किती आहे? 51. 51 याच्यात टाकून द्या. 5 6 7 3 पॉइंट. विद्यार्थी किती झाले? अगोदरचे 21 आणि नंतरचे 4. 21 आणि 4 25. 25 न भाग द्यायचे. 25 × 25 25 × 25 इथे लिहा. अच्छा आले इथं 2 इथे 1. 25 5 125. शिल्लक राहिला 1. 1 न भाग जात नाही. पॉइंट दिला. हा पॉइंट दिला. इकडे काय वाढलं? 0 वाढलं. 15 पॉइंट इकडे 6 सॉरी 06. पर्याय नंबर आधीची तो पॉइंट आहे ना, पर्याय नंबर 2 06. x ही समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? काय रे? x चा समसंख्येचा वर्ग नेहमी काय तो समसंख्याच. इथे काय सांगायची गरज? पुढे 12 - 6 भागिले काय रे? 8 - 16 भागिले 4 गुणिले 3. याला सोडूया. असं आहे ना. 4 × 4 4 × 16. पुन्हा इकडे सोडून घेऊ. 12 × 6 गेले 6. पुन्हा इकडे 3 × 4 किती होतील? 12. 8 - 12 + 10 सोडून घेऊ. 8 आणि 10 किती रे? 18. 18 तून 12 गेले किती राहिले? 6. आणि 6 भागिले 6 बरोबर काय येईल? काय दिला आन्सर? 11 दिले. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे दिला आहे. त्यापैकी एक संख्या दिला, दुसरी संख्या काढा. सोपं आहे. 16 × 192 भागिले 64 वर्गात झालाय. 16 × 16 16 64. 4 × 4 4 × 16 उरले 3 4 8 48 संख्या 48. त्याच्यानंतर खालचा प्रश्न होता 14 चा वर्ग 106. 6 चा वर्ग 36 भागिले वर्गमुळात किती रे? 324. यांची बेरीज करा. अंशामध्ये बेरीज करा. 6 6 12 12 ला 2 हातच्याला 1 9 3 12 ला 1 13 13 ला 3 हातच्याला 1 1 ने किती? 2 232. याचा वर्गमूळ काढा 18. याला भाग द्या. कशात भाग? 2 ने. 2 1 तो 2 1 तो 2 1 सके 12 92 18 किती? 116 छेदामध्ये 9. पर्याय नंबर 4. लास्टचा प्रश्न होता 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानाच्या अदलाबदल केली असता सुरुवातीच्या 2 अंकी संख्या व नंतरची अदलाबदल करून मिळालेल्या संख्येतील फरक काय म्हणे? 23 आहे तर तिथे 63 आहे तर बेरीज 121 आहे तर सुरुवातीची संख्या ओळखा. नाही ते शेवण कॅन्सल करायचे. शेवण नाही केलं चुकून आलं. शेवण दिल्याच्या नंतर तसा पर्यायच नाही. आणि त्याचा जर गुणाकार केला 232 अंशातला येतो. हे जर 7 असतील याच्यासोबत काय होतो? 18चा सोबत काय होते? गुणाकार. आणि 18 सप्त काय होते? 126. आणि 126 ने याला काय भाग जात नाही. आणि भाग जाणारा खाली पर्याय नाही. त्याच्यामध्ये तिथं 7 नाही आहे तर याला भाग न दिला तर याचं उत्तर हे आहे. पुढे काय म्हणतो बघा. 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानाच्या अंकांची अदलाबदल केली.
सुरुवातीचे 2 अंकी संख्या व नंतरच्या अदलाबदल करून मिळालेल्या संख्येतील फरक 63 आहे. बरं असू द्या. चला पर्याय कोणते कोणते आहेत बघा, याला पर्याय तुम्ही सोडवतात. पर्याय बघा काय काय आहेत. 21, 86, 29, 28. आता बघा लक्ष द्या, याची जर अदलाबदल केली तर काय ते 12 आणि याच्यातला फरक 63 येईल का रे? येईल का? याची जर अदलाबदल केली तर काय होते 68. बघा 6 मधून 8 जात नाही, 16 तून 8 गेले तर एकच स्थानी कोण येते 8 कटला. पुढं याच्यावर अदलाबदल करा, याची अदलाबदल केली तर काय येते? सॉरी काय ते 92. काय ते? आता बघा 9 मधून 2 गेले, किती राहिले 7. आणि इकडं सॉरी 1 मिनिट छोट्या संख्येतून काढायचे. 2 मधून 9 झाले जात नाही, 12 मधून 9 गेले 3. इकडे राहिले 8. 8 मधून 2 गेले 6. तर उत्तर काय आलं 29. पर्याय नंबर 3 29. हा कुठला 97?